वत्सल दीनदयाळ अनादि अनंत सर्वोत्तम सर्वज्ञ सकल ऐश्वर्य संपन्न अशा भगवान श्री रामचंद्रांना, सीतामाईंना आणि बंधू लक्ष्मण यांना देखील अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार समर्पित करतो। श्री गुरु सार्वभौम भक्त काम कल्पुद्रम महाराजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु सच्चिदानंद स्वरूप भक्त प्रतिपालक सज्जन गणनिवासी समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांना देखील अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार समर्पित करतो। त्यानंतर ही कीर्तन ज्या स्थानामध्ये चालू आहे अशा या स्थानातील सर्व अधिष्ठित देवतांना आणि त्याचबरोबर श्रोतेरूपी सर्व जगदीशांना मी वंदनपूर्वक त्यांचा सन्मान करू। आज सप्तमी आहे, म्हणजे संत जगद्गुरु श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन, तर त्यांचा देखील आपण एकदा जय जयकार करूया। संत श्री गजानन महाराज की तर आजचा अभंग नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी। हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांनी लिहिला। तुकाराम महाराज हे नित्य वंदनीय प्रातस्मरणीय पूजनीय होते। त्यांच्या आई वडिलांची परंपरा चालवत तुकाराम महाराज पंढरीची वारी करत असत आणि विठ्ठल भक्ती करत असत। मोरोपंत त्यांच्या एका आरेमध्ये संत श्री तुकोबारायांचं वर्णन करताना म्हणतात, जड जीवाशी जोडपाशी करे भगवत भक्ती कराया बहुजड जीवाशी जोडपाशी करे ओ ऐसा तुकाशी वर्णाया न होई मानती भक्तीचे एकूण 4 मार्ग आहेत। ज्याप्रमाणे 4 वेद आहेत, 4 मुक्ती आहेत, त्याचप्रमाणे भक्ती देखील 4 आहेत, भक्तीचे मार्ग देखील 4 आहेत। मग ते कसे हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण अभंगाचा जर थोडक्यात अर्थ पाहायचा झाला तर नाम संकीर्तन हे सर्वात सोपं साधन आहे। 4 साधनांपैकी सर्वात सोपं जर साधन असेल तर ते नाम संकीर्तन आहे। आणि जर हे साधन आपण जर अनुसरलं तर जन्मांतरीची पापे जळतील पापे जन्मांतरीची पापे आपली पूर्णपणे नष्ट होऊन जातील असं संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण। हे नामस्मरण करण्यासाठी, हा नाम संकीर्तनाचा मार्ग अवलंबण्यासाठी कुठं वनात रानात तपश्चर्या करण्यासाठी जावं लागत नाही। तर मग काय करायचं? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत। मग ठाईच बैसोनी करा, जिथं आहात तिथंच बसा आणि एक चित्त करा आणि आवडी अनंत या जगतपालकाला जगतनियंत्याला आवडीने आळवायचंय, त्याचं नामस्मरण करायचंय असं तुकाराम महाराज म्हणतात। कुंडली मग पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणजे
आगुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, हा तुकाराम महाराजांचा अभंग. त्यावेळी महाअवतार बाबाजींनी संत जगद्गुरु तुकोबारायांना रामकृष्ण हरी असा मंत्र दिला होता. मग तो रामकृष्ण हरी हा मंत्र रामदास आपलं तुकाराम महाराजांनी पुढे सगळ्यांकडे अभंगातून पसरवला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मग असे हे संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. प्रत्येक क्षणी आपल्याला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इतकं जरी म्हणलं तरी सुद्धा चारी मुक्ती प्रदान होतात असे म्हणतात. मग आता जर आपण एक दृष्टांत पाहायचा झाला तर एकनाथ महाराज जे होते त्यांच्याकडे विठ्ठल मंदिर होतं. मग विठ्ठल मंदिरामध्ये रोजचे कार्यक्रम, भजन, कीर्तन, भोजन असायचं. मग अशा कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत कोणीतरी करायला हवं. मग त्या आर्थिक मदत करण्यासाठी एक सावकार तुकोबारायांना विचारतो की आपलं एकनाथ महाराजांना विचारतो की महाराज मी तुम्हाला आर्थिक मदत केली तर चालेल. तर महाराज म्हणतात बरं ठीक आहे. तेव्हा तो सावकार रोजच्या कार्यक्रमामध्ये धान्य काही लागतील ती आर्थिक मदत सगळं पोच करायचा. पण तो सावकार स्वतः कधी मंदिरात आला नाही. मग एके दिवशी काय झालं, एकनाथ महाराज त्या सावकाराला म्हणतात, अरे सावकारा, तू मला एवढी सगळी मदत करतोस, धान्य पुरवतोस, पण तू कधी मी तुला मंदिरात आलेलं पाहिलं नाही रे. मग तेव्हा सावकार म्हणतो, अहो महाराज, मला सवडच मिळत नाही. मला कामाला माझ्या एवढी कामं असतात, पद पेढी सांभाळायची असते, दुकान सांभाळायचं असतं, त्यावरून सगळे हिशोब, मला वेळच मिळत नाही. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, बरं तुला परमार्थ करायची इच्छा आहे का, अध्यात्मात यायची इच्छा आहे का. तेव्हा तो सावकार म्हणतो, होय पण वेळ नाही. मग एकनाथ महाराज विचारतात, मला फक्त अशी घटका सांग, अशा वेळ सांग की त्यावेळी तुझ्या डोक्यात कोणताच विचार नसतो. मग तो सावकार काय म्हणतो की मी आंघोळ करताना माझ्या डोक्यात कोणताच विचार नसतो. मग एकनाथ महाराज म्हणतात, ठीक आहे, उद्यापासून तुझा परमार्थ सुरू. सावकार विचारतो, बरं मग मी करायचं तरी काय. महाराज म्हणाले, काही करू नकोस, फक्त तू काहीही विचार न आणता आंघोळ कर. मग तो सावकार म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सावकाराच्या आंघोळीच्या वेळी एकनाथ महाराज त्याच्या घरी गेले आणि पाण्याचा पहिला थेंब तो तांब्या जेव्हा त्या सावकाराच्या डोक्यावर पडला आणि त्यावेळी एकनाथ महाराजांनी श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्यास सुरू केली. यांचा हा क्रम, एकनाथ महाराजांचा आणि सावकाराचा क्रम जवळपास सावकाराच्या पूर्ण आयुष्यापर्यंत टिकला. मग काही दिवसांनी, कितीतरी वर्षांनी काय झालं की तो सावकार म्हणाला, महाराज आता काय तुम्ही उद्यापासून माझ्या घरी येऊ नका बरं का. मग एकनाथ महाराज म्हणतात, काय रे बाबा, बाद झाला का परमार्थ, फक्त विष्णू सहस्त्रनाम ऐकूनच बळी घेऊ नका तुझं. तेव्हा तो सावकार म्हणतो, असं नाही, पण आता 6-7 वर्ष झाली तुम्ही माझ्यासोबत विष्णू सहस्त्रनाम म्हणतायत, मला सुद्धा ते पाठ झालंय. मग एकनाथ महाराज म्हणतात, ठीक आहे, मग येत नाही उद्यापासून. पण तो सावकाराचा नियम मात्र चुकत नाही. जेव्हा आंघोळीचा पहिला तांब्या त्याच्या डोक्यावरती पडतो तेव्हाच तो विष्णू सहस्त्रनामाचे जे पाठ असतात ते आपोआपच त्याच्या मुखातून बाहेर पडतात. मग असाच क्रम त्याच्या मरणापर्यंत चालतो. मग जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या शरीराला स्नान घालण्यात येतं आणि जेव्हा शेवटी त्या पाण्याचा थेंब त्याच्या डोक्यावर पडतो ते शव उठतं आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतं आणि पुन्हा अनंतात मिळतं. तर एकनाथ महाराजांची उपासना किती असेल, एकनाथ महाराजांची भक्ती पांडुरंगावरती किती असेल आणि त्या सावकाराने किती श्रद्धेने एकनाथ महाराजांचं विष्णू सहस्त्रनाम इतकी वर्ष ऐकलं असेल आणि म्हणलं असेल, म्हणूनच त्याच्या मरणोत्तर देखील त्याने विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला. भाग्य लागतं असं, म्हणजे संत संगती मिळायला भाग्य लागतं.
याचं सोडून दुसरं कुठलं साधन आहे का हो सोपं? तर नाही आहे. आणि जर असेल तर मी केशवाची आण वाहतो असं संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आता आपल्याकडे शपथ घेणं म्हणजे फार सोपं झालंय. कुठलीही सुटलं कोणाचीही शपथ घेतात. पण संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे त्यांची शपथ म्हणजे ते एकदा त्यांनी सांगितलं की ते काळ्या दगडावरची पांढरी टेक म्हणाल्यासारखं होतं. मग यावेळी कुठलंच सोपं साधन नाहीये. मग हे आपण कसं सिद्ध करायचं? तर नामाचे कोणते मार्ग आहेत, भक्तीचे कोणते मार्ग आहेत? तर भक्तीचे एकूण 4 मार्ग आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ज्याप्रमाणे 4 वेद आहेत, 4 भक्ती आहेत, त्याचप्रमाणे 4 भक्ती मार्ग देखील आहेत. मग कोणते? तर सर्वात पहिला ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि उपासना मार्ग आणि नाम मार्ग जो आहे तो तर आपण पाहतच आहोत. मग उरलेल्या 3 मार्गाचं विश्लेषण आपण आता करूया. मग ज्ञान मार्गामध्ये काय असतं की आपल्याला भगवंतांनी एवढं मोठं आयुष्य इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, तरी सुद्धा काही काही लोक म्हणतात की देवाने आम्हाला काय दिलं? अरे बाबा, एवढी मोठी सिस्टीमच तुला दिली आहे. ही सिस्टीम कुठेही मिळत नाही. जगात कुठल्याही कोपऱ्यात जावा, आज मोठे मोठे शोध लागलेले आहेत, पण मनुष्याचं शरीर कसं फिट करायचं याबद्दल कुठलंही शास्त्र नाही. मग ज्ञान मार्गामध्ये आपल्याला जे आयुष्य आहे भगवंतांनी प्रदान केलेलं आहे, त्या आयुष्यामध्ये जितकं शक्य होईल खरं तर सगळंच ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. हा ज्ञान मार्गाचा अर्थ. आता ज्ञान म्हणजे काही साधं पुस्तकी ज्ञान म्हणायचं नाही. त्यामध्ये 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र असं सगळं येतं. मग ते प्रदान करण्यासाठी आपण प्राप्त करू, पण त्यासाठी एक गुरु हवा. आपल्याला साधं प्राकृत मधलं एखादं स्तोत्र असलं त्यातलाही आपल्याला बऱ्याच वेळा अर्थ कळत नाही. मग संस्कृत ते तर सर्वोच्च प्रतीचं संस्कृत असणार आहे, त्यासाठी एक गुरु हवा. मग गुरु मिळणं प्रथमच कठीण. आणि जरी गुरु मिळाला तरी सुद्धा आपल्याला काही जरी आपण थोडं जरी काही शिकलो तरी सुद्धा अहंकाराचा गंज आपल्या बुद्धीला लागतो. जर ते कामाचं असलं असतं तर आज कितीतरी मोठे मोठे करोडपती आज भगवंताचे भक्त झाले असते, ते संत म्हणाला असतो. पण अहंकार हा भगवंताला प्रिय नाही. निष्काम भावाने आपण भगवंताची सेवा करायला हवं. कोणतीही अपेक्षा, कोणतेही ध्येय त्यामध्ये ठेवण्याचं गरजेचं नाही. फक्त एकच ध्येय हवं की भगवत प्राप्ती, भगवंताची प्राप्ती. मग आपल्याला अहंकार जाते. ह्या 3 गोष्टींमुळे आपण काय करू की ज्ञान मार्गाला थोडं कठीण ठरवू. मग राहिले 2 मार्ग, कर्म मार्ग आणि उपासना मार्ग. मग कर्म मार्गामध्ये काय तर यज्ञ, याग, कोणतंही पूजा कर्म ह्या आपण कर्म मार्ग म्हणून संबोधतो. मग एखादा यज्ञ करायचा झाला तर त्यासाठी भरपूर नियम आहेत. त्यासाठी सुद्धा म्हणजे आता आलं 1-2 समिधा जाळल्या, त्यामध्ये 2 पिठाच्या आहुत्या दिल्या की यज्ञ संपला असं होत नाही. त्याला कितीतरी पटीने आपली सिद्धता आधी हवी. आणि मग त्यासाठी सर्व म्हणजे हे कर्मकांड कसं करायचं याबद्दल सांगणारा एक अधिकारी पुरुष हवा, अधिकारी महापुरुष हवा. मगाशी मी म्हणालो की इतका अप्रतिम म्हणजे सर्वोच्च गुरु मिळणं कठीण, मग अधिकारी पुरुष म्हणजे तर आपण दूरच ठेवू. मग म्हणून आपण काय करू, कर्म मार्ग कशासाठी कठीण तर एक म्हणजे त्याला नियम खूप आहेत आणि थोडीशी सुद्धा चूक चालत नाही. आता प्रत्येक युगाला काही काही म्हणजे साधनं दिली आहेत. सर्वात पहिल्यांदा कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान करणं म्हणजेच भगवत प्राप्तीचा एकमेव मार्ग. त्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ याग करणं. आता रामाने अश्वमेध यज्ञ केला, त्याच रामाच्या वडिलांनी म्हणजे दशरथ राजाने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. तर हे यज्ञाचं युग होतं. मग त्यानंतर द्वापार युग. आता द्वापार युगाचं कसं आहे, महाभारत या ही जी सिरियल आहे सध्या सगळीकडे दाखवतात, त्यामुळे द्वापार युग काही कुणाला नवीन राहत नाही. मग द्वापार युगामध्ये काय सांगितलंय तर भगवंताची सेवा
भगवंतावरती प्रेम करणं म्हणजेच द्वापार युग. आणि कलियुग आता जे चालू आहे ते कलियुग, त्यामध्ये हरी कीर्तन सांगितलेलं आहे. म्हणजे देवाचं नामस्मरण कुठेही बसलं. आता यज्ञ यागाला नियम आहे, पायात चप्पल नको, माणूस सवयात असावा. पण नामसंकीर्तनाला काही आहे का हो? नामसंकीर्तनाला काही आहे का? आता तुम्ही इथं बसलाय, मी म्हणालो जय जय राम, तुम्ही म्हणता की नाही? मग त्यामागे काही नियम आहेत का? तुम्ही बसला ना आहे तसंच. मग नामसंकीर्तनाला काही नियम नाहीत. तेच या दोन्ही मार्गामध्ये खूप नियम आहेत, ज्ञान मार्गामध्ये आणि कर्म मार्गामध्ये. आता राहिला एक, तो म्हणजे उपासना मार्ग. मग उपासना मार्ग म्हणजे, आता उपासना हा शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतो आपल्याला एकच श्लोक आठवतो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संकाशी सदा रहावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे. मग उपासनेला दृढ चालवावे म्हणजे काय? समर्थ आपला स्वामी काय सांगतात की उपासना करायची पण दृढ चालवायची, म्हणजे सतत कायम करायची. कितीतरी वर्षाची उपासना आपल्याला एकदा फळाला येते. मग उपासना या शब्दाचा अर्थ काय? तर उप आणि आसन. म्हणजे आता उप म्हणजे काय? उपमुख्यमंत्री, उपसरपंच यातला उप का? नाही, तर उप म्हणजे सततत्व. सततत्व म्हणजे काय? भगवंत. मग सततत्वाजवळ थोडा तरी वेळ बैस असं सांगणं म्हणजे उपासना मार्ग करणं. मग उपासना करायची झाली, एक तर त्यात सातत्यता हवी. आज केलं उद्या नाही असं चालत नाही. कितीतरी वर्ष उपासना करणं हे फार गरजेचं आहे. मग आज आपण कीर्तन ऐकत असाल, रामदासी कीर्तन, तर मकरंद बुवा रामदासी म्हणून एक भव्य मोठे कीर्तनकार आहेत. मग त्यांचा या कीर्तन क्षेत्रामध्ये प्रवेश कसा झाला? तर उपासनेच्या मार्गातूनच झाला. उपासनेचा मार्ग कसा? तर मकरंद बुवा रामदासी यांच्या घराजवळ एक राम मंदिर होतं. मग त्या राम मंदिरामध्ये रोज सज्जनगडची उपासना चालायची. आणि रामदास स्वामी महाराज देखील रामदास स्वामी महाराजांची कितीतरी गीतं, गायनं, स्तोत्र, दासबोधाचं वाचन त्या मंदिरामध्ये व्हायचं. आणि मकरंद बुवा रामदासी लहानपणापासून म्हणजे अगदी पहिली दुसरीत असल्यापासून त्या उपासनेला जायचे. मग हे त्यांनी सतत केलं कितवीपर्यंत? 12वी पर्यंत. मग पुढे त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, त्यांनी इंजिनिअरिंग केलं. आणि या उपासनेच्या प्रभावामुळे, या म्हणजे श्लोकांमुळे सज्जनगडला जाण्याची ओढ त्यांच्या मनाला लागली. आणि मकरंद बुवा रामदासी सज्जनगडला गेले. तेच त्यांच्या एका मुलाखतीत हा सगळा प्रसंग सांगतात. सज्जनगडला गेल्यानंतर त्यांना तिथलं वातावरण, तिथली दैनंदिन दिनचर्या एवढी आवडली की ती तिथंच राहिली. आता मुलाने एवढं इंजिनिअरिंग केलंय म्हटल्यानंतर कुठली तरी चांगली नोकरी लागावी म्हणून आई वडिलांचं मत होतं, घरातल्यांचा विरोध होता. ते सगळं पत्करून त्यांनी रामदास स्वामी यांच्या सज्जनगडावरती राहण्याचा निर्णय घेतला. तिथून पुढं ते जवळपास 12 ते 13 वर्ष श्रीधर पिटीची पूजा करत असत. पुजारी तिथले मुख्य पुजारी म्हणजेच मकरंद बुवा रामदासी होते. इतके वर्ष त्यांनी म्हणजे घराजवळच्या राम मंदिरात 13 ते 12वी पर्यंत. आणि तिथून पुढं सज्जनगडला जितके वर्ष ते राहिले तितक्या आयुष्यामध्ये त्यांनी रामाची उपासना केली, सज्जनगडची उपासना केली. मग म्हणजे तेव्हाच केली, आता केव्हा नाही करत असं काही प्रश्न नाही. आज देखील ते उपासना करतात. मग उपासना करून त्यांना आज काय म्हणतात तर मकरंद बुवा रामदासी सुमंत. एवढा मोठा पदभार त्यांना कशामुळे झुकवतो हो? तर या उपासना जी आहे त्या उपासनेच्या प्रभावामुळे, त्यामुळे जे तेज येतं त्या तेजामुळे त्यांना हा पदभार सांभाळतो. तिकाटीचा असला की आज झालाय हा कीर्तनात सांगितलंय आपण उद्यापासून उपासनाच करायची. मग जे ठरवलं तरी सुद्धा एखाद्या उपास्य देवतेची जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा त्यामागं काही नियम देखील आपल्याकडे येतात. त्या नियमांचं पालन करून जर ती उपासना केली तर ते आपल्याला कळत असतं. मग आज एक तर धावतं यंत्रयुग आहे. यंत्रयुगामध्ये आता
मी सकाळी लवकर आमच्या घरून निघालो आणि घरून येऊन पुन्हा इथे कीर्तन करून आणि पुन्हा कसं जाणार? म्हणजे ही जी धावपळ आहे त्यामध्ये ते नियम आपल्याला पाळणं शक्य नाही. मग म्हणून आपण ठराविक आता एक म्हणजे नित्य उपासना हवी आणि दुसरं म्हणजे त्याचे नियम. या दोन गोष्टीमुळे आपण उपासना मार्ग देखील थोडासा कठीण ठरवू. मग सोपा मार्ग कुठला? तर नामसंकीर्तन. आता मीराबाईचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एवढी भगवंताच्या भेटीची आस की त्यांनी मनोमन भगवंताला वरलवते. मग त्यांचं एका राजासोबत लग्न झालं, पण त्यांचं संसारात काही मन रमेना, त्या राजपाठावर काही त्यांचं मन रमेना आणि रोज त्या कृष्णाचा जप करत असत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, देवाचं नामस्मरण करत असत. आणि मग एके दिवशी काय झालं की तिच्या नवऱ्याला हे पटेनासं झालं. मग पटेनासं झालं म्हणजे त्याने त्या मीराबाईंना दुधातून विष पाजवलं. मग हे त्यांच्या एका दासीने पाहिलं होतं, पण ती दासी मीराबाईंना म्हणाली, अहो यामध्ये कितीतरी विष तुमच्यामध्ये मिसळलेलं आहे, तुम्ही ते दूध पिऊ नका. तेव्हा ती मीरा म्हणाली, जर भगवंताची इच्छा असेल की मी विष प्यावं तर मी हे विष पिणारच. मी त्याचा प्रसाद हा कधीच नाकारू शकत नाही, असं मीराबाई म्हणाल्या. बरं तो विषाचं दूध पिऊन त्यांना काहीतरी अपाय तरी व्हायला हवा होता, तर ते विष कशामुळे नष्ट झालं? रामनामाच्या मुक्तीमुळे ते विष नष्ट झालं. आता समुद्र मंथनाची कथा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामध्ये काय होतं? महालक्ष्मी येतात, अमृत येतं आणि ऐरावत हत्ती येतो, अशी कितीतरी रत्न मौल्यवान वस्तू त्या समुद्र मंथनातून बाहेर येतात आणि मग शेवटी हलाहल विष येतं. मग कुणी प्यायचं? ते हलाहल विष कुणी प्यायचं? त्या असुरांचं, राक्षसांचं धैर्य होईना, पिऊन आपण गेलो तर काय करायचं बघा, अशी त्याला भीती. मग शेवटी सर्व देवगण भगवान श्री शंकरांच्या कडे आले आणि ते म्हणाले, ठीक आहे, मी हे हलाहल विष पितो. म्हणून आपण त्याला नीलकंठ असं म्हणतो. मग विष पिलं, सगळं झालं. त्यानंतर त्यांना दाह होऊ लागला. म्हणजे हलाहल विष म्हणजे त्याची साधन नाही, त्याला कंठामध्ये दाह होऊ लागला आणि त्यावरती नारदमुनी म्हणाले की यावरती दुसरा काहीही उपाय नाही, हे भगवान हे शिवशंकरा, यावरती एकच उपाय, ते म्हणजे रामनामाचं स्मरण. रामनाम घेतल्यानंतर त्यांचा तो दाह कमी झाला म्हणण्यापेक्षा बंदच झाला. तर इतकीही रामनामाची नामसंकीर्तनाची महती आहे. मग शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आले सर्वांनी सोपे, शाहरा तो धनी होतो येथे. मग सर्वात
मग त्यावेळी काही लोकांना वाटलं की हा माणूस वेडा का रे, म्हणजे खरोखर समोर माणूस उभा असं का येण्यासाठी बोलतो. म्हणजे गोंदवलेकर महाराजांची इतकी ताकद होती की ते रामरायाशी बोलत असत, पण लोकांना ते समजायची पात्रता नव्हती लोकांची. मग त्यामुळे त्याला काय वाटतं हा वेडा का. मग ते त्या गावातील जे म्हणजे आधी प्रत्येक गावात काही विद्वान असे पंडित होते, ते म्हणजे असे धर्मामध्ये काही चुकीचं वर्तन केलं तरी ते शिक्षा देत असत. मग हे चुकीचं वर्तन नव्हतंच, पण त्यांना ते समजलं नाही. मग गोंदवलेकर महाराजांनी तरी वेळ ठरवलं आणि त्यांना म्हणाल तुम्ही काही या गोंधळात राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही इथं जावा, अशा गोंदवलेकर महाराजांचा अपमान केला. पण महाराजांना मात्र त्याचा राग येईल का. महाराज म्हणाले हे काही दुसरं कोणी बोलत नाही, हा माझा राम बोलतोय. कारण गोंदवलेकर महाराज प्रत्येकामध्ये राम बघायचे. आता आज मला कोणीतरी भेटलं तर मी काय म्हणतो की अमुक अमुक यांचं नाव, पण रामदास स्वामी महाराज गोंदवलेकर महाराज कधीच समोरच्याला वेगळं कोणी मानत नसत. त्यांच्यामध्ये रामच आणि रामच आहे असं त्यांचं मत असतं. मग गोंदवलेकर महाराज म्हणाले रामाची जर इथं मी राहायची इच्छा नसेल तर मला इथं राहण्याचा अधिकारच काय, असं ते म्हणाले. आणि टांग्यात बसून गोंधळ सोडलं. वेशीपर्यंत गेले. वेशीपर्यंत गेल्यानंतर त्यांचा शिष्य पळत आणि रडत हाका टाकत आला, स्वामी स्वामी महाराज महाराज, अहो रामरायाच्या डोळ्यातून पाणी येतंय. बघा पाषाणाच्या मूर्तीतून अश्रू येत होते. अहो महाराज, त्या पाषाणाच्या मूर्तीतून त्या रामाच्या डोळ्यातून अश्रू येतात. महाराज तुम्ही जाऊ नका. गोंदवलेकर महाराज अचंबित झाले. अरे बापरे, माझा राम रडतोय. त्या टांगाला म्हटलं चल बाबा पहिला राम मंदिराकडे टांगा हे फिरव टाका. तेव्हा तो टांगा राम मंदिरापाशी आला. बघतायत तर काय त्या रामाच्या मूर्तीतून अश्रू पडत होते. विचार करा, स्वतः भगवंत तिथं असल्याशिवाय हे शक्य आहे का. आणि ज्यांच्या भक्तीमुळे भगवंत तिथं आहे असे गोंदवलेकर महाराज, त्यांची तरी महानता किती असेल. महाराज आले, लगेच त्यांनी अंघोळ केली आणि अंघोळ करून पुढे रामाच्या मूर्तीजवळ हातात एक रुमाल घेतला आणि अगदी प्रेमाने, ज्याप्रमाणे काहीतरी खेळताना वगैरे एक लहान मुलं पडतं आणि आपल्या आईकडे रडत येतं, त्याचप्रमाणे भगवान श्रीराम रडत होते. आणि इकडून गोंदवलेकर महाराजांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. अरे माझा राम रडतोय, माझा राम. त्यांनी हातात रुमाल घेतला आणि त्या रामाच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणू लागले, अरे रामराया रडू नको रे, रामराया रडू नकोस, मी आता जात नाही, पण रडू नकोस. किती ती भक्ती असेल, काय ती उच्चता असेल, काय ती शुद्धावस्था असेल. मग आता म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या हे जे रामरायाशी बोलणं होतं, करणं होतं, ते लोकांना काय वाटत होतं, चुकीचं वाटत होतं. पण ते चुकीचं होतं का, नाही तर अशा गोष्टी आपल्याला सोडायच्या नाही आहेत. खरोखर ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्यांनी निंद्याचे सर्व समोर यावे, ज्यांनी वंद्य म्हणून संत जगद्गुरू
तुकाराम महाराज मूळ पदामध्ये म्हणतात नाम कीर्तनासाठी निवडलेले दास नवमीच्या या भव्य महोत्सवामध्ये आज अष्टमी भानुअष्टमीचा दिवस। मग अशा या दिवशी समर्थ रामदास स्वामी महाराज यांची काव्यश्रेष्ठता किती होती, म्हणजे आज आपण रामदास स्वामी महाराजांचे बरेच अभंग ऐकतो। मग त्या अभंगामध्ये काही आरत्या देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत। आज आपण प्रत्येक जण म्हणतो, जर आता कोणताही शुभकार्य झालं आणि आरतीची वेळ आली की एक लहान मुलगा जरी असला, म्हणजे आता 5-6 वर्षाचा एक लहान मुलगा जरी असला तरी त्याच्या मुखामध्ये पहिल्यांदा काय येतं, सुख करता दुःख ही आरती येते। मग ही आरती लिहिली कोणी, तर मग कसं झालं हो, त्यांनी कशी स्फुरली, कशी त्यांना ही आरती सुचली, याचं आख्यान आज आपण पाहणार आहोत। तर एके दिवशी मी खरोखर समर्थ रामदास स्वामी महाराजांना एखादा वटवृक्ष म्हणेन, कारण समर्थ रामदास स्वामी महाराजांचा संप्रदाय हा इतका मोठा आहे की त्याला वटवृक्षाची उपमा दिल्याशिवाय आपल्याला राहत नाही।
वटवृक्षातील आत्ताच कोण फुटलेली काही बारीक पानं. असं हे पोषक वातावरण देऊन ज्याला आता आम्हाला काय कशाची गरज आहे तर नवीन नवीन कीर्तन करण्याची संधीची गरज आहे ती देऊन आमची गरज भागवणाऱ्या आम्हाला मोठ्या करणाऱ्या आपण रसिक मायबापांना मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि आजच्या या कथाभागाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं हे शुभ कार्य म्हणजे गणपतीची आरती कशी झाली तयार झाली त्याबद्दलचं ही कथाभाग ऐकण्यासाठी गणेशाला वंदन केलं. आता या वटवृक्षाचं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे एके दिवशी रामदास स्वामी महाराज आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी श्रीधर स्वामी हे एका वटवृक्षाखाली श्रीरामाचा जप करत बसले होते. मग रामदास स्वामी महाराजांच्या समोर काही वारकऱ्यांचा झुंड चालला होता. मग त्यांच्या मुखातून सदैव जय जय विठोबा वारीला निघतात. रस्त्यामध्ये कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम होतात. रामदास स्वामी महाराज अतिशय मस्त असे कीर्तनकार होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रामदास कीर्तनाचा उदयच त्यांच्याकडून झाला. मग असे हे रामदास स्वामी महाराज त्या पंढरीच्या वारीला निघाले आणि वारीला निघाल्यानंतर मध्ये कीर्तन कार्यक्रम असे होत राहिले आणि जोपर्यंत रामदास स्वामी महाराज आणि वारकरी पंढरीला पोहोचतात तोपर्यंत आपण वारीचं महत्त्व जाणून घेऊ. आता निघाले बरं का, हळूहळू पुन्हा आळंदी असं करत करत निघाले. मग वारीचं महत्त्व काय तर एखादा गृहस्थ एका वारकऱ्याला विचारतो की काय हो माऊली तुम्ही इकडे वारीला येता, मग तुमच्या घरची शेताची कामं कोण करतं बरं? मग तो वारकरी म्हणाला आता हे बघा, जर मी वारीला आलो नाही आणि जर घरातच माझं निधन झालं तर मग ही कामं कोण करणार आहे? त्यापेक्षा भगवंताच्या सानिध्यात मी राहीन म्हणजे मला मरण तरी येणार नाही आणि मग नंतर आहेच मी आपली रोजचं काम. मग परंतु पुन्हा एकदा एक आडवा विचारतो, बरं तुम्ही एवढं सगळं म्हणता, एवढी श्रेष्ठता सांगता वारीची, मग इथं आल्यावर तुम्हाला काय मिळतं, काय मिळतं विचारतो.
आतापर्यंत ह्याच्या देखील मोठा निघून वेळा होतो, त्यामुळे आतापर्यंत आपण काही दुर्घटना घडल्याचं ऐकलं असेल. पण आमची पंढरीची वारी अशी आहे की इतके वर्ष झाले संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पंढरीची वारी एकदाही दुर्घटना घडली, एखादा माणूस चिरडला गेला, घरी चिरून गेला, ऍक्सिडेंट झाले, बॉम्ब स्फोट झाले, असं एकदा तुम्ही कानावर आलंय का? बोला, आलंय का कानावरती? तर इतकी पंढरीच्या वारीची जी मूर्ती आहे ती आहे. मग माझे गुरु समर्थ श्री कौस्तुभ रामदासजी यांच्या एका अभंगामध्ये लिहितात, समर्थ रामदास काय जायचं पंढरपूरला, तर चला चला म्हणून जायचं पंढरपूरला. मग रामदास स्वामी आणि सर्व वारकरी पंढरपूरला निघतात आणि पोहोचतात देखील. पोहोचून चंद्रभागा मातेमध्ये स्नान करतात. मला आज अभिमान वाटतो की मी अशा जिल्ह्यात आहे की चंद्रभागा नदी आमच्या जिल्ह्यात येते, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये बडतबाळ गावापाशी भीमा नदी जाते. तीच पुढे म्हणजे पंढरपूरपाशी त्याला चंद्राचा आकार येतो म्हणून चंद्रभागा. म्हणजे खरोखर मला अभिमान वाटतो. मी आता सोलापूरला वगैरे जात असलं की आमच्याकडे प्रत्येक लोक म्हणजे जे लोक आणि नवीन म्हणजे तरुण जे आहेत ते सुद्धा फक्त बडतबाळ आलं ना एकदा नदीकडे बघून असं करतात. म्हणजे ती नदी पंढरपूरला आपल्या हा नमस्कार ते विठोबाच्या चरणी पोचलेल्या भावनेने आम्ही नमस्कार करतो. मग अशा चंद्रभागामध्ये स्नान केलं आणि तिथून पुढं रामदास स्वामी महाराज कीर्तन करतात आणि सर्व भक्तजन वारकरी आणि रामदास स्वामी महाराज, कल्याण स्वामी, सिद्ध स्वामी थेट गरुड मंडपात येऊन पोहोचतात. आणि गरुड मंडपात येऊन पोहोचल्यानंतर सर्वजण पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि रामदास स्वामी महाराज म्हणतात,
अभंग लिहिले, इतके सुंदर अभंग लिहिले की मी आता या अक्षराच्या शेवटी आपल्या सर्वांना त्या एका अभंगाबद्दल सांगणारच आहे. मग रामदास स्वामी महाराज धन्य होतात, वारकरी देखील त्यांच्यासोबत धन्य होतात आणि पुन्हा एकदा कीर्तन करून रामदास स्वामी महाराज पुढे निघतात. वारकरी काही पुन्हा आपल्या आपल्या शोध घेऊन जातात, पण रामदास स्वामी महाराज तीर्थाटन करायला लागतात आणि तिथून पुढं रामदास स्वामी महाराज काशी, गया, घृष्णेश्वर, वेरूळ, औंढा नागनाथ, ज्ञानेश्वराची आरती असे अनेक देवस्थानं फिरतात आणि प्रत्येक देवी देवतांनी त्यांना रामरायाचं दर्शन घेतात. बरं, मग रामदास स्वामी महाराज, श्रीधर स्वामी महाराज आणि कल्याण स्वामी शेवटी श्री खंडेरायाच्या दरबारामध्ये येतात. जेजुरीगड चढतात. रामदास स्वामी महाराज म्हणजे कसं आहे, त्यावेळी शिवाजी महाराज शिवकालामध्ये म्हणजे हे मंदिर सुद्धा जवळपास 700 वर्ष काहीतरी बांधले आहे. त्यावेळेसपासून मग त्यावेळी रामदास स्वामी महाराजांना कशाची गरज होती, तर या देशाला जनजागृती आणि युवक सेनेची गरज होती. मग ते रामदास स्वामी करत सगळीकडे जात होते. प्रत्येक ठिकाणी कीर्तनातून महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक युवकांनी का सामील व्हावं हे सांगत कीर्तन करत आणि त्याचबरोबर उपासना करत आणि लोकांना देखील त्याचा संदेश देत रामदास स्वामी महाराज वारी करत होते, म्हणजे तीर्थाटन करत होते. मग रामदास स्वामी महाराजांनी आज कितीतरी जाताना रामदास स्वामी महाराजांनी रामाचं आपलं हनुमंताचे मंदिर उभं केले. आज तुम्ही कुठल्याही गावात जावा, कुठल्याही सांग तुम्ही अगदी कुठल्याही छोट्या छोट्या गावात जावा, एक वेळ विठ्ठलाचं मंदिर नसेल, रामाचं मंदिर नसेल, शिव मंदिर नसेल, पण हनुमंताचं मंदिर नसेल. तुम्ही फक्त एक गाव सांगा, मला नाव सांगा की तिथं हनुमंताचं मंदिर नाही. प्रत्येक गावातून रामदास स्वामींनी स्वतःच्या हाताने श्री हनुमंतरायाची स्थापना केली, तिथे पूजा चालवली आणि आजपर्यंत ती मंदिरं आहेत तशीच आहेत. मग रामदास स्वामी महाराज भजन, कीर्तन आणि त्याचप्रमाणे जनजागृती करत करत जेजुरी गडावर पोहोचले. तिथे देखील त्यांनी कीर्तन केलं आणि शेवटी खंडोबारायाच्या गाभाऱ्यामध्ये रामदास स्वामी महाराज पोहोचतात आणि खंडेरायाला विनंती करू लागतात. कैलास राणा शिवचंद्र मौली खडींद्र माता मुक्ती झळाली, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, जय शंभो पार्वती हरे शिव महादेव, जय मल्हार शिव मल्हार. मग रामदास स्वामी महाराज त्या नीलकंठाला, त्या खंडेरायाला आळवू लागतात की हे खंडेराया, मला आतापर्यंत सर्व देवी देवतांनी श्री रामरायाच्या रूपात दर्शन दिलं. आता माझी अशी अपेक्षा आहे की तू सुद्धा आम्हाला रामरायाच्या रूपामध्ये दर्शन द्यावं. आणि खंडेराय देखील त्या ठिकाणी रामरायाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि दर्शन दिलं. कल्याण स्वामी, श्रीधर स्वामी धन्य झाले की आजी सोन्याचा गिरू वर्षे अमृताचा गुरुची त्यांच्या आयुष्यामध्ये इतके धन्य झाले की त्यांनी हा मार्ग जो होता तो पूर्ण जीवनभर अवलंबला. असो म्हणजे श्रीधर स्वामी आणि कल्याण स्वामींचं चरित्र सांगायला गेलं तर आता दिवस पूर्ण आहे. इतकी त्यांची भक्ती रामदास स्वामींवरती, रामरायावरती होती. आणि मग रामदास स्वामी महाराज या खंडेरायाला देखील विनंती करतात रामरायाच्या रूपात दर्शन दे. ते देखील रामरायाच्या रूपात दर्शन देतो आणि तिथून पुढं रामदास स्वामी महाराज पुन्हा एकदा कीर्तन, जनजागृती, भजन करत करत कुठे येतात तर जगज्जननी जगन्माता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती देवी मातेच्या एका रूपाची म्हणजेच तुळजापूरच्या तुळजाभवानीला येतात. मग तुळजाभवानीला आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या मंदिराचं नूतनीकरण केलं असतं. म्हणजे रामदास स्वामी महाराजांना माहित आहे की शिवाजी महाराजांनी आता सुशोभीकरण केलेलं आहे. मग रामदास स्वामी महाराज तिथं कीर्तन करतात, देवी महात्म्यावरती कीर्तन करतात. पुन्हा एकदा समर्थ रामदास स्वामी महाराज देवीच्या दारात जातात आणि
माहिती झाली की अंबेडकरांच्या देवीच्या गावात जातात त्या दिवशी इतका असतो शुक्रवार म्हणजे महुमाय तुळजा भवानी 8 दिवसा मंगळवारी 8 दिवसा शुक्रवारी तिला आनंद होतो फार म्हणजे मंगळवार शुक्रवारी देवी किती बसतात मग त्या दिवशी गोंधळाचा कार्यक्रम संध्याकाळी त्या देवीच्या मंदिरात असतो मग रामदास महाराज देवीच्या मंदिरात जातात आणि गोंधळाचे कार्यक्रम करण्याची सुरुवात करतात गोंधळ म्हणतात तो असा अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका
मग रामदास स्वामी महाराज 10 मिनिट वाट बघतात, 15 मिनिट वाट बघतात, अहो अक्षरशः 3 तास होतात, पण रामदास स्वामी महाराज काही भक्तीसमोर राहायला तयार नाही. का हो तर त्यांची भक्ती तेवढी की त्यांना रामायणाची दर्शन हवं होतं. मग ते गणेशाला विचारू लागतात की काय केलं या आता माझ्यावर का मारलास? मला सर्व देवतांनी रामरायाच्या मुखमध्ये दर्शन दिलं, मग तू का देत नाहीस? माझं काही चुकलं का? माझी काही चूक झाली का? असं रामदास स्वामी महाराज गणरायाला विचारू लागतात. पण गणराय काही मूळ कळत तयार नाही. आणि रामदास स्वामी महाराजांनी विचारला की आता मला रामरायाच्या रूपात दर्शन पाहिजे. मग काय, एकीकडे गणांचा अधिपती आणि म्हणजे विद्येचा अधिपती आणि एकीकडे ती विद्या सर्व भारत भूमीमध्ये जगामध्ये सोप्या पद्धतीने पसरवणारे रामदास स्वामी महाराज. मग दोघांनी वाटलं आता हे सुद्धा म्हणजे गणराया सुद्धा मूळ सोडायला तयार नाही आणि रामदास स्वामी देखील मारायला तयार नाही. मग कितीतरी वेळ झाला आणि मग शेवटी त्या मूर्तीतून तीव्र असा प्रकाश बाहेर आला आणि रामदास स्वामी, श्रीधर स्वामी, कल्याण स्वामी यांचे डोळे दिपून गेले. त्यांना काही दिसेनाच झालं. अहो मग गणरायाला रामदास स्वामी महाराज म्हणतात, अरे गणराया, मी तुला रामरायाच्या रूपामध्ये दर्शन मागितलं तर तू माझे डोळे काढले, तू माझे डोळ्याची म्हणजे बघण्याची शक्तीच काढून घेतलीस. असं का केलं गणराया, असं का केलं? कल्याण स्वामी, श्रीधर स्वामी म्हणतात, महाराज काय झालं? रामदास स्वामी महाराज अरे तू तर सुख करता आहेस, सुख हरता आहेस. मग माझ्या असं का वाचलास? मला दर्शन दे, मला आणि माझी दृष्टी परत दे रामराया, मला माझी दृष्टी परत दे. रामदास स्वामी महाराज विनू लागतात आणि असं करत त्यांच्या विनवणीतूनच पहिलं जे कडवं आहे ते सुरू होतं. सुख करता, दुःख हरता, आणि पुढं लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरसोंड वक्र नयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे शिरवानी रक्षाने वंदना म्हणजे आपल्याकडे आपण सुरू होतात. रामदास स्वामी महाराजांनी ही माहिती काय रचली की संकटी पावावे आणि आपण म्हणतो संकटी पावावे. अरे म्हणजे फक्त गणेश चतुर्थीमध्ये संकष्टीला
कथामान वेगळा, पूर्वरंग वेगळा आणि दोनचं संदर्भ लागत नाही. म्हणजे पूर्वरंगामध्ये कुठल्या अभंगामध्ये काय करायला सांगितलेलं संतांनी, ते तुम्ही कसं केलं याचं उदाहरण आपल्या कथाभागामध्ये द्यायचं आहे. मग ते बऱ्याच चित्रांमध्ये नसतं असो. मग जर तुम्हाला सगळ्यांना नामसंकीर्तन साधारणपणे होते या अभंगाचा अर्थ कळाला तर 100% आपण तुम्ही मी म्हणजे मी काय स्वतःला खूप श्रेष्ठ मानत नाही, तुम्ही मी देखील त्या सिद्धांताला प्राप्त होऊ शकतो. तर कसं म्हणून जय जय